अनिल अंबानी यांना ईडीचं समन्स, चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं, सूत्रांची माहिती. आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. ठाकरे बंधू महापालिका एकत्र लढवण्यावर राऊतांचे सकारात्मक संकेत. एकत्र लढण्यावर ठाकरे बंधू चर्चा करणार, एकत्र लढणार का या प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर. अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही, जिथे जमणार नाही तिथे स्वबळावर लढायचं, असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री व्हावेत. 15 ऑगस्टला झेंडावंदनाचा मान गोगावले यांनाच मिळावा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार, उदय सामंतांची प्रतिक्रिया. सर्वधर्म समभाव हा नपुंसक प्रकार, नाशिकमधील व्याख्यानात बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य. सचिन खरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी भेट. कोथरूड तरुणी मारहाण प्रकरणी भेट घेतल्याची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाचं युवा लक्ष्य. भाजपा युवा मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक. भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार. दत्तात्रय भरणे थोड्याच वेळात कृषी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार. मी चुकणार नाही तर खूप समंजस माणूस. कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या तर योग्य ती कारवाई करेन, भरणेंचं आश्वासन. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक. ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण, डोंबिवली त्याचबरोबर मीरा भाईंदरमधील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन. राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थ निवासस्थानी बैठक बोलावली. दादर, माहीम आणि वरळीच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे चर्चा करणार.